उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी या ठिकाणी घडलेल्या सत्य घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। शेतकरी शांतपणे आंदोलन करीत असताना त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री व त्यांचा मुलगा यांच्या गाड्यांच्या ताफ्याने अक्षरशः 8 जणांना चिरडून ठार मारले। यामध्ये एक पत्रकारही आहे। सदरचा व्हिडिओ पाहून अत्यंत वेदना होत आहेत। त्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी किती वेदनादायक वेळ असेल। हे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। गुरमीत असलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात मूर्तिजापुरात बाजारपेठ बंद ठेवून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह प्रहार जनशक्ती पक्षाने लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला मूर्तिजापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला। आयोजकांनी रॅली काढून केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही प्रतिष्ठाने बंद राहिली तर बहुतांश खुली राहिली। शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शाळा सुरू राहिल्या। बंद आयोजकांमधील काहींची दुकाने बंद दरम्यान खुली असल्याचे वास्तव्य मात्र चर्चेचा विषय ठरले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।